हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. मुंबईत जैन धर्मगुरूंच्या चालण्यासाठी आखलेल्या पांढऱ्या पट्टीमुळे पुन्हा वाद. दादरमध्ये मराठी जैन आमने सामने. मनसेच्या अल्टिमेटम नंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पांढरी पट्टी पुसून काळा रंग मारला. महापालिकेत पांढऱ्या पट्टीचा वाद उपस्थित करणार पट्टी आखण्यास कुणीही परवानगी दिली नव्हती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे. किशोरी पेडणेकर आक्रमक. नाशिक पाठोपाठ जळगावातील बंडही शमलं. उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत भेटीनंतर महायुतीच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंची माघार. महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या शिंदेंच्या सूचना. जळगावात भाजपला पाठिंबा दिल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांकडून खंत व्यक्त. आमची बाजू भक्कम असूनही जागा सोडावी लागली. गुलाबराव पाटलांची नाराजी. उद्धव ठाकरे उद्या मातोश्रीवर खासदारांची बैठक घेणार. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ठाकरे अलर्ट. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा दावा. ऑपरेशन टायगर करणार म्हणणाऱ्यांचं शहांनी 100 वेळा ऑपरेशन केलं. संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेला खोचक टोला. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीबाबत महायुतीची बैठक. शिवसेना राष्ट्रवादीचे नेते मात्र अनुपस्थित. मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटलांच्या गैरहजेरीमुळे महायुतीत बिघाडीची चिन्ह. कुठल्या गाडीत बसू अशी आमची अवस्था. सातारा सांगली विधान परिषदेसंदर्भात मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य. तर निवडणुकीत स्थानिक वाद होत असतात, वरिष्ठ तोडगा काढतील. पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासाठी शरद पवारांनी कोणाला प्रस्ताव दिला नाही ना पवारांना कोणाचा प्रस्ताव आला. काँग्रेसचा दावा सुप्रिया सुळेंनी फेटाळला. पंतप्रधान मोदी पंडित नेहरूंच्या खूपच पुढे आहेत. मोदींची पंडित नेहरूंशी तुलना होऊच शकत नाही. शरद पवारांच्या वक्तव्यावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांचं प्रत्युत्तर. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस. कर्जमाफीच्या अटी हटेपर्यंत माघार नाही. चर्चेसाठी निमंत्रण देणाऱ्या कृषी मंत्र्यांसमोर रोहित पवारांची भूमिका.